नागद हा रहदारीचा मुख्य रस्ता असून गेल्या बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचं काम रखडलंय। रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून बांधकाम विभागाचा साधा कर्मचारी खड्ड्यांमध्ये माती टाकण्यासाठी सुद्धा येत नसल्यानं वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होतोय। या रस्त्यावर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहे। हा रस्ता जळगाव जिल्हा मराठवाड्याशी जोडणारा अगदी जवळचा रस्ता आहे। कसगाव, पिंपरी, भोरटे, खाजोळे, नेरी, वडगाव, नागद अशा बऱ्याचशा गावांना जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी होतीये। या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने नागरिक त्रस्त झालेत। या रस्त्याने महिला, वृद्ध, शाळकरी मुले असे अनेक नागरिक प्रवास करत असताना अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे। बऱ्याच वेळा तक्रार देऊन देखील संबंधित अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींचे देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या रस्त्याचं काम मार्गी लागत नाही। त्यामुळे या रस्त्याच्या लगतच्या गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे। बऱ्याच वेळा स्थानिक वृत्तपत्रातून वृत्तवाहिन्यांना बातम्या देऊन देखील संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत। गावकऱ्यांनी या संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर सांगून देखील साधी डागडुजी सुद्धा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। खाजोळा नागद 2 जिल्ह्यांना रस्ता जोडला जातो। कसगाव पासून तर नेरीपर्यंत रस्त्याची अशी दुरावस्था आहे की वाहन चालवताना कसरत करावं लागते। काही खड्डे असे की एक ट्रॉली माती बसेल त्यात। संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं कमीत कमी रस्त्याचं काम होईल तेव्हा होईल। 2019 पासून दुपदरीकरण होणार आहे म्हणून हा रस्ता खंडित आहे। पुढच्या वर्षी होईल, त्याच्या पुढच्या वर्षी होईल। दरवर्षी खड्डे मोठे मोठे होत आहेत। वाहनधारक एकमेकाच्या अंगावर येतात खड्डे चुकवायला। ॲक्सिडेंट होता का रस्त्यावर? ॲक्सिडेंट होता नाही, झालेत 8 ते 10 ॲक्सिडेंट झालेत। 3-4 जणांचे पाय मोडलेत, काही जण स्लिप झाले, गुडघ्या एवढे खड्डे पडलेले आहेत। बाई माणूस एक साईडला बसलेली असती, खड्डे चुकवताना चालकाचा बॅलन्स जातो। बरेचसे अपघात झाले रस्त्यावर। लहान पोरांना शाळेत जायला त्रास आहे। संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाही का? संबंधित अधिकारी सांगताय की पारोळ्यापासून काम चालू झालेलं आहे, तुमच्या रस्त्याचं काम होणार आहे। कधी होणार आहे? हा रस्ता एखादीचा जीव गेल तेव्हा होईल का काम? हा, एखादीचा जीव गेल तेव्हा रस्त्याचा जीव पण गेलेत साहेब। 2 ॲक्सिडेंट जीव पण गेलेले आहेत। एक छोटा ट्रॅक्टरवाला खड्ड्यातून पलटी झालेला आहे। आमच्याच गावातला एक जीव गेलेला आहे रस्त्यामुळे। तरी रस्त्याचं काम होत नाही। भाऊ नमस्कार, आपण कुठले राहणार आहेत? नमस्कार, मी सागर नेताजी पाटील, राहणार खाजोळा, तालुका पाचोरा। आमचा विषय असा आहे, हा रस्ता आहे इथून 4 किलोमीटर कसगाव आहे। इकडे जर आपल्याला संभाजीनगर जायचं असलं शॉर्टकट, कसगाव वगैरे भडगाव नगर एवढ्यावरून कुठूनही आपल्याला संभाजीनगर जायचं आहे शॉर्टकट, आपल्या 40 गाव न जाता, तर या रस्त्याचा वापर व्हायचा। भरपूर अंतर, वेळ आणि त्यानंतर इंधनाची पण बचत व्हायची। रस्ता खूप रहदारी होती। इकडे बागायत एरिया आहे, सगळा बागायत एरिया असल्यामुळे इकडे केळीच्या गाड्या, मोसंबीच्या गाड्या, शेती उपयोगी म्हणजे जायला यायला सोयीस्कर होतं। दळणवळणासाठी चांगला रस्ता। परंतु या 2 वर्षापासून या रस्त्याची अवस्था अशी दयनीय आहे की सांगायचा उद्देश म्हणजे एखाद्याचा जीव जाईल असे खड्डे। आता तुम्हाला सांगतो, आता हे शेतकरीवर जर रात्रपाठची इकडून जाता एखादी गाडी सरकली, घसरली, एखाद्याचा जीव गेला तर त्याला प्रशासन जबाबदार राहील का? बस तेवढंच माझं म्हणणं आहे, बस दुसरं काही। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।